थोड़ा मैच की शुरुआत करें दिनेश भाई। एपीएल सीजन 3 आपके सामने। हेलो सुशांत, तुमचं दर्शिता मॅमचा कॉल येतोय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय विनय, स्वतः कर्णधार. या स्मॅशर संघाचा कर्णधार. मॅच स्टार्ट होतोय आणि एक साधा सोपा झेल सोडतोय स्वतः कर्णधारांचा. पुन्हा एकदा एक धाव. या एका धाव्याने वाढती धाव संख्या ते 8. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतोय मिड ऑफच्या दिशेने आणि या एका धावाने वाढती धाव संख्या झाली ती 9. पुन्हा एकदा षटकार प्रतीक. धावसंख्या झालेली आहे ती 16. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 16. विनय पाटील स्वतः वैयक्तिक 8 धाव नाबाद आहे आणि प्रतीक 3 चेंडू 8 धाव नाबाद आहे. दोघांनी आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत. संकेत स्वतः कर्णधार दिशांत आणि संकेत साधा सोपा झेल सोडतोय. मला तो षटकार अडवण्याचा प्रयत्न करत होता. डबल माइंड गेम होता त्याच्या मनात. काहीसे खराब गोलंदाजी करतोय स्वतः कर्णधार दिशांत आणि एका धाव्याने वाढती धावसंख्या झालेली आहे ती 18. पहिला षटक खूप महाग पडलं मयूर यांचं. एका आयकॉन प्लेअर म्हणून मयूरची घोषणा होती आणि हा सुद्धा पंच नो घोषित करतात. या नो +1 ने वाढती धावसंख्या झालेली आहे ती 20. पुन्हा एकदा प्रतीक हार्ड हिटर बॅट्समनच्या स्वरूपात प्रतीक सुंदर फलंदाजी करतोय. हलक्या हाताने खेळून काढतोय विनय स्वतः कर्णधार आणि एका धाव्याने वाढती धावसंख्या ती 22. दुसरं षटक चालू असताना निश्चित दिशांत स्वतः कर्णधार. पुन्हा एकदा धाव चोरून काढतोय आणि एका धाब्याने वाढती धावसंख्या जी आहे ती 23. काहीसे सेन्सिबल क्रिकेट खेळून दाखवतोय विनय आणि प्रतीक. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय आणि पुन्हा एकदा प्रतीक हा मोठे मोठे फटके मारतोय आणि मला वाटते 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 25. 12.5च्या रन रेटने चालले ते. या स्मॅशर नील कदम एक आयकॉन प्लेअर येतोय गोलंदाजी. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय आणि हलक्या हाताने खेळून काढतोय प्रतीक आणि स्ट्राईकवर जातोय तो विनय स्वतः कर्णधार संघाचा. बघूया या एका धाब्याने वाढती धावसंख्या झालेली आहे ती 26. निर्धाव चेंडू साधतोय मयूर थोडस बस. थँक्यू. पुन्हा एकदा बिग हिट करतोय विनय स्वतः कर्णधार. सरळ बॅटने खेळतोय, वी शेप मध्ये खेळतोय आणि आपले मनसुबे उभे करतोय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा फटका होता आणि 9 पंच 9 घोषित करतात. नो +1 धावसंख्या झालेली आहे ती 34.
काहीसा निर्धाव जातो चेंडू. रन घ्यायचा प्रयत्न होता पण काहीसा विनयने नकार दिला आणि अशा स्वरूपात चेंडू जातोय तो निर्धावच्या स्वरूपात. मला वाटते डेड बॉलच्या घोषणा करतात पंच. काहीसा बॅट्समन तयार नव्हते. दिनेश सर क्रॉस बॅटेड फटका खेळतोय आणि स्वतःला बाद धरण्याचा प्रयत्न चालू होतो असं मला वाटते, कारण त्याच्या पाठीत एक आयकॉन प्लेअर आहे अमृत. सुंदर ओपनिंग पेअर आलेला आणि सुंदर पार्टनरशिपच्या झालेली आहे या स्मॅशर संघाची. धावसंख्या झालेली आहे ती 34. अमृतने सुद्धा आपलं अकाउंट ओपन केलंय एका धाव्याने वाढती धावसंख्या झालेली आहे ती 35. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती चला अंतिम षटक घेऊन आलाय. वैयक्तिक पहिलं व सांघिक चौथं षटक घेऊन आलाय तो संकेत साळवी आणि खेळण्यास तयार आहे. स्ट्राईक बॅट्समन आहे तो अमृत नाडकर. एक हार्ड हिटर बलंदाज. सुंदर चेंडू होता, सुंदर टप्पा. पहिला चेंडू निर्धाव टाकतो संकेत. अमृतला काहीच वाटलं की वाईट जाणार म्हणून बिग हिट करण्याचा नादात चेंडू लागतोय तो जाळीला, त्याच्यामुळे एकच धाव येतोय आणि एका धाब्याने वाढती धावसंख्या झालेली आहे ती 36. पुन्हा एकदा क्रॉस बॅट फटका करतोय आणि एक धाव चोरून काढतोय विनय. स्वतः कर्णधार आणि अमृतला स्ट्राईकला आणतोय. बघूया अमृत किती मोठे फटके मारतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. सुंदर सुंदर गोलंदाजी करतोय संकेत. काहीच बॅट्समनला मोठा फिट मारण्याचा चान्स नाही मिळत, त्याच्यामुळे सुंदर गोलंदाजी करतो संकेत साळवी. 4 चेंडू 4 धावा खर्च करतो आतापर्यंत. धाव संख्या झालेली आहे ती 38. पुन्हा एक सिंगल आणि 2 धावा चोरून काढतोय विनय आणि अमृत. या 2 धाव्याने वाढती धाव संख्या झाली ती 40. 1/40. बघूया शेवटच्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतोय संकेत आणि खेळण्यास तयार होतो विनय आणि बिग हिट करण्याच्या नादात स्वतः फलंदाज बाद होतोय आणि 40 धावांचं आव्हान ठेवलंय ते AI थंडर संघासमोर. चला ह्याच्यानंतर जो सामना आहे त्याच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी पॅव्हेलियन कक्षात या. चला विनय. किंग्स एंड हेरिकेन्स टीम के कैप्टन आ जाइए टॉस के लिए. सुपर किंग्स एंड हेरिकेन्स के टीम के कैप्टन. हाँ गेम्स एक इम्पोर्टेंट अनाउंसमेंट है. जो मैच खेल रहे हैं वो 2 टीम के कैप्टन के अलावा बाकी सभी कैप्टन जरा कमेंट्री बॉक्स के पीछे आएंगे. बाकी कैप्टन सभी जो 2 टीम खेल रहे हैं उसको छोड़कर बाकी टीम के कैप्टन जे 2 संघ खेळतात त्यांच्या कॅप्टनला सोडून बाकी 10 संघाचे सर्व कर्णधारांनी पॅव्हेलियन मध्ये कक्षात या. 10 संघाच्या कर्णधारांनी उमेश, हिमांशु, हितेश, अन्वय, हर्षद भाई, सागर महाजन, ज्ञान भाई बेस्ट ऑफ लक. ज्ञान भाई चला स्टार्ट करा. विनय प्लीज फास्ट. अगोदर आपल्या सामन्यांना खूप उशीर झालेला, आपण 1.25 तास लेट आहोत, त्याच्यामुळे आपल्या कमीत कमी 4 मॅच पुढे जाणार. चला थंडर दिशांत आणि मला वाटते हे ओपनिंग पेअर येतो तो नील. दोन्ही हार्ड बॅट्समन आहेत. दिशांत स्वतः कर्णधार आहे.
त्यांच्या संघात मयूर सुद्धा आहे, एक चांगला फलंदाज आहे मयूर. 4-4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकामध्ये थंडर संघासोबत आव्हान ठेवलं ते 40-41 टू विन आहे. बघूया कशा रीत हे आव्हान पार पाडतोय तो दिशान आणि नील. डेजरी मॅम टॉच करना है. चला पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. मला वाटते वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येतो स्वतः उमेश पाटील, संघाचा स्ट्रायकर गोलंदाज. डेजरी मैम टॉच करना है आप कहा? डेजरी मैम हॅलो. चला स्टार्ट प्ले. चला सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे लक्ष केंद्रित करा. आणि मला ते आव्हानाने सुरुवात करतोय उमेश. एक स्थायी गोलंदाजी स्वरूपात आल्याने एक आव्हानाने धावसंख्या वाढतोय 1. आणि काहीस खाली राहिला चेंडू आणि बॅट्समॅनला मोठा फटका मारण्याची संधी नव्हती, त्याच्यामुळे एक सिंगल जोडून काढल्याने या एका धाव्याने वाढती धावसंख्या केली ते 2. चला पुन्हा एकदा गोलंदाजी तयार होतो उमेश पाटील. आणि मला वाटते काहीच अजून लेंथवर काहीच नियंत्रण नसल्या कारणाने अवांतर वारंवार करतात चेंडू उमेश पाटील. आणि मला वाटते स्वतःचा झेल होता आणि त्याने साईडला झालं, त्याच्या कारणाने ज्ञानबाईने ते सेव्ह केलं आणि 1 धाव 3 धाव आपल्या संघासाठी वाचवल्यात ज्ञान. मला वाटते उमेश पाटीलचा हा साधा सोपा झेल होता आणि या एका धाब्याने वाढती धाव संख्या झालेली आहे ती 4. सर नो आहे का? थँक्यू सर. नो +1 अवांतर आतापर्यंत 1 डिक्लेअर झोन आहे 1 डे. थँक्यू सर. ओके. वनडेच्या स्वरूपात प्लस आहे. नो +1 अशा या 2 धाब्याने वाढती धाव संख्या झाली 6. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढतोय. मला वाटतं गोलंदाजी सुंदर झाले तर अवंतरवर नियंत्रण ठेवलं असतं तर आतापर्यंत षटक संपलं असतं. काहीच 3 का 4 चेंडू अवंतर टाकलं. धाव संख्या झालेली आहे ती 7. पुन्हा एकदा अवंतर. खराब गोलंदाजी उमेश पाटील यांची. काहीच स्वतःवर नियंत्रण नसताना गोलंदाजी करतात आणि वारंवार अवांतर चेंडू टाकण्यात त्यांचं पुन्हा एकदा अवांतर. या अवांतर धाव्याने वाढती धाव संख्या झालेली आहे ते 9. सर बाद. धन्यवाद सर. थँक्यू दिनेश. अशा स्वरूपात नील धावचीतच्या स्वरूपात बाद होतोय. काही गरज नसताना धावचीत झालंय. रन्स तर आल्या होत्या पण तेवढे सुंदर क्षेत्ररक्षक प्रत्येक यांचा 5 शेवटचा चेंडू आहे मला वाटते. 2 बॉल बाकी आहे. सॉरी सर. हा सुंदर गोलंदाजी नंतर सांगतोय. षटकातील अंतिम चेंडू टाकू घ्या शिल्लक आहे पाटील यांचं आणि खेळण्यास तयार आहे तो देशांत स्वतः कर्णधार. पुन्हा एकदा पंच नो घोषित करतात. अवांतर काहीच नियंत्रण नाही उमेश पाटील यांच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा नो +2. बघूया. थँक्यू सर. अशा स्वरूपात धाव संख्या झालेली आहे ती 13. खूप महागडे षटक पडलं बघता येईल. अजून एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी सुंदर केली पण काहीच टप्प्यावर नियंत्रण नाही. पुन्हा एकदा नो चेंडू. नो +1 15. धाव संख्या झाली ती 15. बघा एकही बाउंड्री नाही आले, 6 नाही आले तरी पण धाव संख्या झाली 15. मला वाटते 12 ते 15 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत उमेश पाटील यांचे. बघूया शेवटचा चेंडू. अजून सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा बाद होतोय. मला वाटते धावचीतच्या स्वरूपात दोन्ही भटके बसलेत.
आणि एक महत्वाचे अलाउन्स आहे सर्व कर्णधारांना. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे कर्णधारांचा, तो प्रत्येकाने चेक करा. त्याच्या तुमच्यासाठी काहीतरी त्यात मेसेज आहेत ते फॉलो करून 12चे 12 कर्णधारांना ही विनंती आहे. जो कर्णधारांचा ग्रुप आहे तो प्रत्येकाने चेक करा व्हॉट्सअप ग्रुप. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वगैरे माफ करा. तारीफ करूंगा यहाँ पर एपीएल कमेटी की भी, बहुत अच्छा जो तालमेल चला पुन्हा एकदा सामन्याकडे वगैरे लक्ष द्या तिकडे. मैनेजमेंट किया है, बहुत बढ़िया. सुंदर गोलंदाजी अमृत यांची मला वाटते नॉट आउट. आणि पुन्हा एकदा हातातून रन चोरून काढलेली आहे. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा चोरून काढल्यात दिशांत आणि मला वाटते मयूर यांनी 22च्या स्वरूपात. धन्यवाद सर. बघा दिवसा डवल्यात चोरी झालेल्या 2 धावांची. सुंदर चेंडू होता पण काही किपरला सुद्धा कळलं नाही आणि बॅट्समनला सुद्धा कळलं नाही, तरी 2 धावा चोरून काढल्या दिशांत आणि मयूर यांनी. या 1 धाव्याने वाढती धाव संख्या झाली आहे ती 18. षटकातील पुढील चेंडू घेऊन यायचा होता अमृत. सुंदर गोलंदाजी करतोय अमृत. बघूया मयूर हा सुद्धा एक आयकॉन प्लेअर आहे ज्याची गणना होता आयकॉन प्लेअरची. मला वाटते बाद होतोय. काही गरज नसताना रिव्हर्स शिफ्टचा फटका होता, काही गरज नाही अंडरम मध्ये रिव्हर्स शॉटचा फटका. सिंगल सरळ बॅटने खेळला. आपला खूप मोठा विकेट होता टीमसाठी आणि स्वतःसाठी. काही गरज नसताना रन्स तर आले होते. सिंगलच्या नादात आपला विकेट सोडला. बघूया त्यांची जागा सांभाळण्यासाठी आलाय संकेत. मला वाटते हा स्वतः विकेट बहाल केलाय गोलंदाजाला आणि मयूर यांची जागा सांभाळण्यासाठी आलाय संकेत. धाव संख्या दिली 3 बाद 18. षटकातील पुढील चेंडू घेऊन स्वतः अमृत. काहीशे चेंडू शिल्लक असताना बघूया कशा रीती खेळून काढतोय संकेत. तो अमृत हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव स्वतःसाठी आणि संघासाठी. या एका धाव्याने धाव संख्या झालेली आहे ती 19. षटकातील अंतिम चेंडू असेल मला वाटतंय. बघूया दिशांत. मला वाटतं आता सर्व दारोमदार असेल ती दिशांत स्वतः कर्णधारावर की आपल्या संघाला पुढे कसं न्यायचं, कारण त्यांना 2 आदरे बसलेत मोठे आणि 1 धाव चोरून काढलेले स्ट्राईक स्वतःकडे ठेवते. लेग बाईकच्या स्वरूपात सर्व इशारा करतात आणि अशा रीत्या 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 20. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असताना 1 चेंडू शिल्लक आहे. हा स्कोरर तिकडे विचारा ना स्कोरर. सर वहां पे अंपायर और डिजिटल स्कोरिंग है, हर खिलाड़ी को पूछे ना प्लीज. आपको डिजिटल प्लेटफॉर्म भी दिया है और थोड़ा कोऑर्डिनेट कीजिए प्लीज. चेंडू शिल्लक आहे, माफी असावी. कमेंट्री में प्रॉब्लम था और कुछ नहीं. हर खिलाड़ी आके पीछे भी पूछता है, बात हो ही नहीं. थैंक यू. आप हमारे यहाँ पे लेट आ रहा है इसलिए हम लोग कंफ्यूज हो रहे हैं, माफ कीजिए. पुन्हा एकदा मला वाटते काही गरज नसताना दिशांत स्वतःचा विकेट बहाल करतोय. सिंगल घेऊन काही गरज नव्हती, स्वतःचा विकेट बहाल केला. अशा रीत्या मोला मोठा आदराच होता कर्णधाराच्या स्वरूपात. रस नव्हता दिशांतो आणि मला वाटतं आता षटक संपतोय आणि 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 20. 4 बाद 20 अशी काही परिस्थिती असताना थंडर संघाची. आणि मला वाटतं वैयक्तिक पहिलं व सांघिक 3रं षटक घेऊन येते स्वतः कर्णधार विनय पाटील. धावसंख्या झालेली 20. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. चलिए तालमेल में थोड़ी गड़बड़ी हुई है. जी हाँ, 2 साथीदार बनते हैं, यहां पर वफादार नहीं बन रहे हैं. रनिंग बिटवीन द विकेट थोड़ा सा मुश्किल. एपीएल
क्रिकेट 2026 एपीएल प्रीमियर लीग बहुत बढ़िया आप लोगों के समक्ष चल रहा है। एआई प्रीमियर लीग आप देख सकते हैं, जो कमेटी मेंबर है वो बहुत ही बेहतरीन करते हुए, मैनेजमेंट, फूड का ऑर्गेनाइजेशन हो, हॉस्पिटलिटी मैनेजमेंट हो, टीम को बुलाना, हर चीज का बहुत ही बढ़िया। और जो बुकिंग सिस्टम है वो 12 नवंबर से ही शुरुआत थी, लगभग मुझे लगता है 3-4 महीने पहले ही। जैसे मुझे भी मैडम ने कहा था, दर्शनता मैम ने, कि आपका मैच ही यहाँ पे ये दिन रहेगा करके, तो मैंने भी कहा ठीक है। अच्छा मैच चल रहा है, अच्छा टूर्नामेंट है, बड़े प्लेटफॉर्म मिला है। कॉर्पोरेट जगत में कॉर्पोरेट टूर्नामेंट आपके सामने, तीसरा सफल सीजन होने के तुरंत पश्चात यहाँ पे कॉर्पोरेट टूर्नामेंट में नाम हो जाएगा। यहाँ पे 22 रन जो बने थे इस बॉल के पहले, अब देखते हैं 1 रन का इजाफा 23 होता हुआ। लास्ट बॉल है जीत के लिए, 7 बॉल 18 चाहिए, ये बॉल निर्णायक होगा। विनय पाटिल आखिरी गेंद लेकर 3 रन दिया मात्र, अच्छी गेंदबाजी अब तक। 5 विकेट जो गिरा वो भारी है। ओ बढ़िया गेंद विनय भाई, गेम चेंजर जो गेंदबाज बने विनय पाटिल, बढ़िया, मात्र 3 रन दिया 1 ओवर में। जहां पे 21 रन चाहिए थे 12 बॉल पे, उधर सिर्फ 3 रन दिए हैं। अब 6 बॉल बचे हैं और जीत के लिए यहां पर 18 रन चाहिए। अमृता मैम जो कि आते हुए नॉन स्ट्राइकर जोन पर, संकेत जो कि स्ट्राइक पर हैं, 6 गेंदे और जीत के लिए टोटल 18 रन चाहिए, 3 6। एवेन्यूज एआई प्रीमियर लीग 2026 आपके सामने जो तीसरा सीजन चल रहा है, बालकंजी का ये टर्फ ग्राउंड यूट्यूब के माध्यम से। आरवी स्पोर्ट्स जो यूट्यूब है उस चैनल को आप सब्सक्राइब कीजिए, बहुत सारा कमेंट, प्यार, मोहब्बत, लाइक कीजिए, और हर चीज को आपको वहां पे लाइव मैचेस दिखते रहते हैं। बॉलर ज्ञान भाई 3 सप्ते, मतलब धोनी धोनी धोनी। विनय 45, रोहित शर्मा। जर्सी नंबर में भी अलग कहानी है, उसमें सबसे अलग कहानी तो वीरेंद्र सहवाग का, एक बार बिना नंबर के जर्सी पहने थे, तो एक बार किसी और का जर्सी पहन लिए थे, और उससे भारी तो क्या ही कहें, और सब पे भारी 10 नंबर। संकेत, वाह, नो बॉल का इशारा। दिनेश हमारे अंपायर, दिनेश गुड़ेकर। बढ़िया गेंद है, ऊपर गई है, डिक्लेरेशन जोन पर आउट होंगे सर। बॉल जो है वो बची है 5 और जीत के लिए रन चाहिए 17, लगभग 3 6 की जरूरत है। ओहो, नो बॉल, अनदर नो। सर थोड़ा सा यहां पे कंट्रोल करना बहुत जरूरी है। अमृता मैम 1 रन बनाकर खेल रहे हैं, भरत दलवी 1 रन बनाकर 1 बॉल पे, 2 लगातार नो बॉल। अरविंद भाई अच्छा प्लेसमेंट, हल्के आगे धकेल दिया 1 रन के लिए। विले पार्ले अंदर ही, ये एरिया सांता क्रूज। अच्छी तालमेल, अच्छी तालमेल। 2 बॉल पे 13 रन चाहिए, वापस एक बार हल्के हाथों से। चले नेट रन रेट के हिसाब से उसको डिफरेंट जो है 1 बॉल 12 चाहिए, उसको कम करते हुए जरूरत है ऐसे। बढ़िया गेंद, क्या बात है अरविंद भाई और ज्ञान भाई, सुपर्ब, अच्छी गेंद। 11 रन से